नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आहोत तारामुंबरी देवगड इथे. आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीपासून भाजी आणि कापं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल. आज वातावरण पण खूप मस्त आहे आणि इथे आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत. केळीच्या झाडावर केळीचा घड धरलेला तो तयार झाला, तो आम्ही आता काढला. त्या केळ्यांची आता आम्ही भाजी बनवणार आहोत. कच्ची केळी आहे आणि आम्ही केरला पद्धतीची भाजी आज दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते. हाताला आम्ही तेल लावून घेतलंय कारण हे जे डिंक असतं ना ते हाताला लागतो आणि मग काळे पडतात हातातले. खोबरेल तेल लावायचं. खोबरेल तेल आम्ही लावून घेतलंय. आमच्या केरलामध्ये मोठे केळे असतात एवढे एवढे, त्याची भाजी अजून चांगली लागते. ही छोटी आहे. ही छोटी आहे पण ह्याची पण भाजी करतो आम्ही. चला तर बघूया रेसिपी. सुरुवात करतो. काढायची. हो, शेगलाच्या शेंगा. हे बघा, याची स्किन ओढून घ्यायचं आणि हे ग्रीन पार्ट आहे ते पण आपल्याला टाकून नाही द्यायचे. याची पण भाजी छान होते आणि याच्यात खूप फायबर असते, तर हे आपल्याला टाकून नाही द्यायची. हे असं शेंगा सोलतात तसे आहे ना वहिनी. कापून घेऊ भाजीसाठी. कापा बनवण्यासाठी हे आपण धुवून घेऊया. डिंक जरा चोळून घेऊया आणि याला तर मीठ लावून ठेवायला पाहिजे. एक चमचाभर मीठ लावा. थोडंसं चमचाभर मीठ टाकायचं, लावून घ्यायचं केळ्याच्या कापून. बस झालं ना, ते लावून घेते. चमचाभर मीठ टाकून आता भाजी करायला आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे. किसलेलं खोबरं आहे, कढीपत्ता आहे, सुकी मिरची आहे, जिरं आहे, लसूण आणि ही मिरची पावडर आहे, काश्मीरी घेतली आहे मी. ही हळद आहे, ओली मिरची. आता आम्ही फोडणी देणार आहे भाजी करण्यासाठी. तर तेल ओततोय. ते मी खोबरेल तेल वापरते, ते केरळ पद्धतीच्या भाजी करायला. गोडं तेल वापरलं तरी चालेल. हां, गोडं तेल वापरलं तरी चालेल, पण मी कशी ऑथेंटिक केरला पद्धतीची दाखवते म्हणून ती मोहरी टाकून घेऊया. आणि ही सुकी मिरची. त्यामुळे खायला बसतोय म्हणून जरा वारा लागते. मोहरी जरा तडतडली की जरा कढीपत्ता पण टाकून घेऊया. आता ही जी भाजी आहे पाण्यात टाकलेली ते आपण टाकून घेऊया. ते व्यवस्थित ढवळून झाकण मारून शिजत ठेवायचं. थोडंसं पाणी टाकून घेऊया शिजण्यासाठी भाजी. हे असं मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायची भाजी.
मिक्स करून झाकण मारून ठेवायचं. आता आपण हे मसाला जरा ठेचून घेऊया खलबत्त्यात. आधी जिरा, लसूण, जिरा आणि ओली मिरची ठेचून घेऊया. आता मी ठेचून घेतले. आता याच्यात थोडंसं मिरची पावडर आणि खोबरा पण जरासं मिक्स करून घेऊया. थोडंसं जरासं ठेचून. मिक्सरमध्ये पण तुम्ही करून घेऊ शकता, पण असं ठेचून घेतल्यावर अजून चव त्याची वाढते. काढून घेते. आपण चेक करूया शिजले की नाही. भाजी शिजले, आता सॉफ्ट झाली आहे. आणि असं बघून घेऊ शकता. जसं प्रेस करून बघू शकता सॉफ्ट झाली. आता आपण मसाला टाकून घेऊ. थोडंसं असं मध्ये जरा असं भाजी साईडला करून मध्ये टाकायचं. तर भाजी जास्त आहे म्हणून एवढं खोबरं लागतं त्याला. असं मधोमध ठेवून भाजी अशी वरती झाकून द्यायची. ते वाफेवर ते वाटप शिजायला पाहिजे. असं 2 मिनटं बंद करून ठेवायचं. आता 2 मिनटं झाली. आता वाटप आपला शिजलाय. आता मिक्स करून घेऊया. आता या स्टेजला तुम्ही टेस्ट करून बघा. मीठ वगैरे कमी असेल तर टाकून घ्या. आम्ही टेस्ट करून बघितली. वाटप घालून अजून एकदा लाईक करा. तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीची भाजी आणि कमेंट करून सांगा कशी लागली. आणि आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तुम्ही कुठून बघताय ते पण आम्हाला हो, कुठून बघताय ते पण सांगा. थँक्यू. मामा मामी आले तर ते आता जेवत आहेत. तर आम्ही भाजी त्यांना दिली. ते फर्स्ट टाइम खात आहेत केळ्याची भाजी. तर फीडबॅक द्या आम्हाला कशी झाली. सुंदर 100 पैकी 100 मार्क. थँक्यू. सुंदर आहे. खावा. मिक्सरला तांदूळ लावून तांदळाचा कणेर करून घेतलाय. तुम्ही गव्हाचं पीठ लावलात तरी चालेल, रवा लावलात तरी चालेल, तांदळाचं पीठ घातलात तरी चालेल. आता आम्ही हा तांदळाचा कणेर लावून घेतलाय. आतमध्ये आता मसाला टाकणार. आता मी हे केळ्याचे काप करून दाखवणार. कणेर जरा असे जाडसर ठेवायला पाहिजे ना. जाडसर हे बघा, जाडसर केळ्याची कापं बनवतोय आम्ही. भाजी झाली. मसाला टाकूया. हा, मसाला टाक. किती टाकू? मसाला बस? हां. आता मीठ नको ना ह्याच्यात. मीठ नको. मीठ लावून ठेवली आहे मीठ ना, टाकून घे. हा, त्याच्यामुळे मीठ नको. मसाला टाकायचा आतमध्ये. असा मिक्स करायचा. हळदी वगैरे नको ना. हळदी वगैरे ते मीठ पाणी- लावल्यावरती पाणी सुटतं. ते पाणी गाळून काढायचं. आता आम्ही तेल किती होतं वहिनी? एवढा बस झाला. बस झालं. आणि गॅस मीडियम वर ठेवू. हां, मंद ठेवू. हां, मीडियम. असं लावून घ्यायचं. केळ्याचं कापून तापलं तेल नाही ना. मच्छीला लावतो. मच्छीला लावतो तसंच आणि भाजून घ्यायचं. हे व्हेजिटेरियन मच्छी झाली.
आमची न खाणाऱ्यांना बरं शाकाहारी श्रावणात वगैरे तुम्ही हा श्रावणात वगैरे असं करून खाऊ शकता. मग मच्छीची आठवण पण येणार नाही. मार्गशीर्ष महिन्यात हो मार्गशीर्ष महिन्यात पण. मीडियम वर ठेवू का गॅस? ते वारा लागतोय ना त्याच्यामुळे हो. हे होतंय ते. मग जरा वाढवते. हो, बरोबर. परतू शिजेल पण लवकर ना. हो पातळ आहे ना. भांडे आणले होते काढून. हवा लागते ना आपल्याला हे. मसाला आपण मालवणी मसाला वापरला होता ना वहिनी? हो मालवणी मसाला वापरला. मालवणी मसाला आणि पनीर. कणीर तांदळाचा हा कणीर हा तांदळा. मिक्सरला लावून घेतला होता. ओके ओके. तुम्ही गव्हाचं पीठ लावलात तरी चालेल, तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल. आणि हे भाकरीचा? भाकरीचं नाही भाकरीचं नाही. भाकरीचं त्यामुळे गव्हाचं चालेल. आपण बटाट्याचे कापताना कसं गव्हाचं लावतो किंवा त्याला लावतो तसंच. आड्याच्या काहीतरी भांडं घेऊन येते. मोठे मोठे ते जरा बारीक गॅसवरच ठेवावं लागेल आपल्याला. बारीक गॅसवर ठेवायला. जरा शिजायला पाहिजे. थोडा वेळ शिजायला पाहिजे. आज गुरुवार आहे म्हणून आम्ही व्हेजिटेरियन टाकू शकतो. व्हेजिटेरियन फिश फ्राय करू. ठीक आहे चल दाबी जाऊ जाऊ. साईडला करून ठेवू. हां साईडला करून ठेव. जी नाही भाजली आहे ती पुढे येईल तशी. बघायला पाहिजे कसं कळणार कसं आपल्याला. एक पीस आम्ही काढून ते टेस्ट करून घेऊया. गरम श्रेया हे खाऊन बघ. श्रेयाला दे खायला. गरम आहे खाऊन. वा 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 कुरकुरीत झालेत. वहिनी कणीर लावला म्हणून कुरकुरीत झालेत. आम्ही साईडला करून घेतो आणि याच्यामध्ये हे भाजलंय हां भाजलंय हे जरासा टाकू मी. हां कसं लागलं? छान मस्त आहे ना. छान छान ना. आता तो खाल्ला म्हणून आहात ते. घे. कसं लागलं मला? कसा लागला? कसं लागलं? मस्त आहे ना. अजून पण बरे लागले बरोबर लागले. कमी पण नाही जास्त पण नाही. परफेक्ट लागला. पाहिजे रे. त्याला आवडला. बोला का त्याच्यात फक्त बटाटे खातो आमचा टीम. आता कच्ची केळी पण खाणार ना. आवडली ना तुला? मी खातोय. बोल ना. मी खातो. तुम्ही पण एकदा करून खावा. वा मला मस्त लागते. कसं झालंय बाळू? असं छान छान. कसं झालंय? असं हाताने दाखव ना. असं छान. इथे बघून दाखव. छान. हे बघा केळ्याचे काप आम्ही बनवलेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा.